शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी राजेंद्र नगरमधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाजवळच्या चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चौथऱ्यासह पुतळे उभारले। आज सकाळी हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे 14 एप्रिलपर्यंत पुतळे हटवण्यात येऊ नयेत अशी विनंती केली। मात्र प्रशासनानं अनधिकृतपणे राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारता येणार नाहीत, त्यामुळे हे पुतळे तात्काळ हटवण्यात यावेत अशी सूचना केली। दरम्यान दुपारी या ठिकाणी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी देखील भेट दिली। त्यावेळी स्थानिकांनी पुन्हा 14 एप्रिलपर्यंत पुतळे हटवू नका अशी विनंती केली। दुपारपर्यंत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांची चर्चा सुरू होती, त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दुपारी प्रशासनाच्या वतीने चौथऱ्यावरील पुतळे हटवून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात बसवण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर हे पुतळे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 4 दिवसांपूर्वी पट्टण कोडोली इथं अशाच प्रकारे अनधिकृतपणे शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात आला होता। तोपर्यंत कोल्हापूर शहरात आज सकाळी हा प्रकार घडल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र प्रशासनानं स्थानिकांची समजूत काढत हे प्रकरण हाताळल्यामुळे सायंकाळी तणाव निवळला।